नमस्कार युवा मित्रांनो, नमस्कार. आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात सादर करते विनोद गवळी यांच्यासह मी समीर शिरवळकर आपणा सर्व युवकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नुकतंच म्हणजे साधारण 15 दिवसापूर्वी 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिवस आपण सर्वांनी साजरा केला. आता विचार तसा आपण केला तर जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा का बरं करावासा वाटला असेल? मला असं वाटतं की त्या कौशल्याला एक स्टँड मिळावा, त्याचं महत्त्व सगळ्यांपर्यंत पोहोचावं आणि प्रत्येकामध्ये काहीतरी कला, कौशल्य असलं की त्याची दखल आपोआप घेतली जाते. आज नाही तर उद्या, पण नक्की घेतली जाते. तर त्या कौशल्याला एक महत्त्व प्राप्त व्हावं आणि त्याचा इम्पॉर्टन्स सगळ्यांना समजावा म्हणूनच साधारण 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा होतो. आणि मला असं वाटतं की कौशल्य हीच यशाची खरी ओळख आहे. आणि आजचा सक्षम युवा म्हणजे उज्ज्वल भारताची ताकद. आणि ही ताकद प्रत्येक युवकानं मिळवावी, कमवावी असं मनापासून वाटतं. तर युवा मित्रांनो, आपण साधारण बघतो की एखाद्याने एखादी वाट निवडली आणि त्यात जर तो चांगल्या पद्धतीनं यशस्वी झाला तर अनेक त्याच्या मागून येणारे त्याच वाटेवरून चालण्याचा प्रयत्न करतात. आणि मग काय होतं? त्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला लागते. पुढे मग त्याच्यामध्ये संधींची कमतरतासुद्धा भासायला लागते. तसं न करता आपण आपली वेगळी वाट निवडावी आणि त्या वाटेवर जाऊन ती संधी कॅच करत त्याचं सोनं करून दाखवावं, त्याच्यात यश मिळवून दाखवावं आणि आपली एक वेगळी ओळख जगाला दाखवून द्यावी. आजचा जो युवा स्पंदन हा कार्यक्रम आहे, यामध्ये अशाच एका व्यक्तिमत्वाला आपण आमंत्रित केलेलं आहे की त्यांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे. आपल्या अकोल्याची ओळख जगाला करून दिलेली आहे. आपली दखल घ्यायला लोकांना भाग पाडलेला आहे. आणि असंच एक व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण घेऊन आलो आहोत. तेव्हा परिचय करून देतो कला दिग्दर्शक उमेश काळे यांचा. उमेश सर, आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, आपण मूळचे अकोल्याचे आहात. हो. आपल्या युवा श्रोत्यांना आपला परिचय करून द्यावा. माझं नाव सर्वप्रथम मी सांगतो उमेश किशनराव काळे हं, आणि मी ॲज ए असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून मी कामाची सुरुवात केली होती सुरुवातीला. बरं. आणि आज आर्ट डायरेक्टर म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सेट डिझाईन्स, पिक्चरचे सेट्स उभे करणे बरं. अशा प्रकारचे काम मी करत आहे. हं, आणि आता करंटली मी गव्हर्मेंटचे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत माझ्याकडे, बरं. जसे बँड्रा वर्ली सिलिंग्स हा माझा लँडमार्क प्रोजेक्ट्स, बरं. की ज्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा अभिमान वाटावा की एक अकोल्याचा मुलगा. आणि बँड्रा वर्ली हा इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स आहे, वर्ल्डमध्ये तो फर्स्ट का सेकंड रँकवरती येतोय. हं. त्याच्यात मला काम करण्याचं सौभाग्य मिळालं, हे मी माझं भाग्य समजतोय. आणि खरोखर मुंबईमध्ये एवढे दिग्गज आर्ट डायरेक्टर असतील असताना किंवा सुद्धा. कला क्षेत्रातले असतील, हं. म्हणजे तेवढे असताना मला असं मिळालं आहे, त्यामुळे मला खरोखर आनंद वाटतोय की वाटते नाही, केलेले जे मेहनत असते त्याचंही मला निसर्गाकडून पारितोषिकच मिळालं जणू काही. युवा मित्रांनो, साधारणतः आपल्या साधं बोलण्यामध्ये निघतं की नेहमी आपल्या विदर्भाला डावललं जातं. पण अशा याच्यात सुद्धा आपल्या भागातला एक व्यक्ती त्याच्यातल्या कला गुणांमुळे मुंबईसारख्या ठिकाणी जातो, आपलं विश्व निर्माण करतो. आणि बांद्रा वरळी सीलिंग, सर आपण बोललात आता, खरं तर काही वर्षांपर्यंत समुद्रावर रस्ता बांधणं म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांनी कसा सेतू बांधला असेल आणि कसे लंकेपर्यंत पोहोचले असतील त्याचं स्मरण तुमच्या या बोलण्यातनं मला आत्ता झालं. पण बांद्रा वरळी सी लिंक आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका तुमची, काय होता तो विषय? विषय असा होता की हा जो पियर असतो हा सुमारे हे 125 फुटाचा, म्हणजे समुद्र पातळीतून जर कधी आपण बघितले त्याला, हां, हां. तर हा 125 फीटाचा पियर्स होता, ज्याला पायलॉन म्हणतात. हं. की त्यामध्ये फक्त पिलरच उभारायचा नव्हता, तर त्याला डेकोरेटिव्ह पॅटर्न्स म्हणून पण एस्थेटिकली व्हॅल्यू त्याला काहीतरी क्रिएट असावी. आणि तो असा लेक शेपचा आहे, लेक शेप म्हणून आहे तो.
तर त्याच्यामध्ये जे डिझाईन आहे ग्रूचे, त्या ग्रूच्या डिझाईनचं मोल्ड फिक्सिंगचं काम मी केलेलं आहे ॲज ए आर्टिस्ट असताना. बरं. कारण की हा असा पार्ट आहे की हा इंजिनिअरिंगमध्ये पण येत नाही. बरं. म्हणजे कन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्ही म्हणाल की आर्टिस्टचं काम काय, हं. तर जसं आता मी एक चेन्नईला एक मोठा शंख केला आहे ओके. ज्याला शेल टेम्पल म्हणतात. बरं. जे इंजिनियर्स होते ते इंजिनियर रेक्टँगल किंवा इतर शेपमध्ये बिल्डिंग उभी करू शकतात की इतर फॉर्ममध्ये, पण आर्टिस्टसारखं उभा कसा करू शकतील ते शंख, तर त्याच्यासाठी मोल्ड करावा लागतो आधी. बरोबर. तसे मी त्यांना फायबरची मोल्डची डाय दिली, इनर आणि आउटर, अच्छा. की ज्याच्यामुळे जसं आपण आता ओतकाम करतो मिलर्सनी वगैरे जे मोठे मोठे, की डायरेक्ट आता पियर कास्ट आपल्या सिलिंगमध्ये जे पोरिंग करतात, तर तसं त्याचा इनर आणि आउटर जे दिल्यानंतर जो एक शेप मिळतो, हं. तशा प्रकारचा हा एक बँड्रीवरली सिलिंगचं जे पायलॉन होतं त्याचं जे मोल्डचं काम ते मी केलेलं आहे, बरं. रबर मोल्ड्स म्हणून. बरं. आणि ते टेक्नॉलॉजी एक जर्मनमधनं त्याचे रॅकलीज आलेलं आहे. पण ते काम करणारे जे व्यक्ती होते, म्हणजे त्याचं जे फिक्सिंग कसं करायचं त्याचं ड्रॉइंग करून, तो भारतातला सुदैवाने मी एकमेव आहे. आणि ते माझी मोनोपॉली अजूनही कायम राहिलेली आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे. मित्रांनो, आजपर्यंत जेव्हा असे मोठे मोठे प्रोजेक्ट्स करायला घेतले जायचे, तेव्हा विदेशातल्या लोकांना या कामांसाठी आमंत्रित केलं जायचं. तर हे कौशल्य आपल्या भारतातल्या व्यक्तीकडे आहे आणि त्याला संधी दिली जावी. आणि तेव्हा उमेश सरांचं नाव पुढे आलं आणि त्यांनी हा जो पर्वत आहे हा आपल्या खांद्यावर लिलया पेलला. खरंच कौतुकाची गोष्ट आहे. युवा मित्रांनो, तुम्हाला सांगावंसं वाटतं, खरं तर आपला सर बांद्रावळी सिलिंकमुळे विषय सुरू झाला, पण मला तर सुरुवातीला तुम्हाला असं विचारायचं होतं की कला दिग्दर्शन क्षेत्राकडे तुमचा ओढा कसा निर्माण झाला आणि या क्षेत्रात येण्यापूर्वी तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी काय होती? शिवाय तुम्ही घरच्या परिस्थितीबद्दल सुद्धा सांगावं. सुरुवातीला माझं जे शिक्षण आहे न्यू इंग्लिश हायस्कूल येथे माझं झालं आहे बरं. 10वीपर्यंत. हं. 10वीनंतर मग मी पुढचे शिक्षण हे मुंबईमध्ये घेतलेलं आहे. बरं. तर तिथे एस विलास म्हणून जे असे आर्टिस्ट होते त्यांच्याकडे असिस्टंट आर्टिस्ट म्हणून म्हणजे कॉलेज केले, असिस्टंट आर्टिस्ट म्हणून कामाची सुरुवात केली. हं. त्यांच्या ते भारतातले सर्वात मोठे कॅलेंडर आर्टिस्ट होते. अच्छा. हां, आधी सुरुवातीला 4 वर्ष मी त्यांच्याकडे काम केल्यानंतर जो अनुभव आला आहे कामाचा, हं. की म्हणजे मला कळलं की मुंबईमध्ये कशा प्रकारचं कामं चालतात आणि कुठल्या कामांना इथं जास्त करून महत्त्व दिलं जाते. बरं. कमर्शियलायझेशन्स आणि मायथॉलॉजिकल पेंटिंग्स पुष्कळ केले. आणि ते काम करत असताना मला हं. अचानकपणे हिंदी आणि मराठीचे आर्ट डायरेक्टर गुरुजी बंधू, ज्याला गुरुजी ब्रदर्स म्हणून फार मुंबईमध्ये फेमस आहेत, बरं. ते त्यांच्याकडे काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांनी माझी बरीचशी कामं बघितली. तर त्यांनी मला म्हणजे एक विचारलं की बाबा आमचं असं असं आर्ट डायरेक्शन्स आहेत, तुम्ही आमच्या ॲज ए आर्ट डायरेक्टर आम्ही जे काम करतो आहे त्याचे डिझाईन्स वगैरे तुम्ही तुमचे सुंदर चित्र बघून तुम्ही या क्षेत्रामध्ये खूप काही करू शकता, अशी आम्हाला फार मोठी म्हणजे आशा आहे तुमच्याकडनं. बरं. तर मी पण संधी न गमावता म्हटलं हो, मला पण माझं भाग्य आहे की तुमच्यासारखा व्यक्ती जर कधी मला एवढी मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटीज देतोय, तर म्हटलं मी अवश्य करेल सर. मग तेव्हापासनं मला सिनेमामध्ये एक सेट डिझायनर्स, आधी मी त्यांचं ऑफिस स्टुडिओ आहे मोठा दादरला, समर्थ आर्ट सर्व्हिस म्हणून फार मोठे डिपार्टमेंट आहे. मग तिथे मी काही पेंटिंग्स असायचे, सेटवरती लागणारे पेंटिंग्स आणि डायरेक्टरची जी थीम्स असते त्यानुसार सेटचे डिझाईन्स. पूर्वीच्या काळी आम्हाला थीम सांगितले जायचे, कुठलाही डायरेक्टर असो तो थीम क्रिएट करायचा की माझी अशी अशी सीन आहे, त्या सीननुसार तर तुम्हाला हे सेट उभा करायचा आहे. अच्छा. आणि डोळ्यापुढे कसलाही काही नसायचं, कारण की ते थीम त्याच्या डोक्यात आहे बरोबर. डायरेक्टरच्या. हं. तर मग आधी आम्हाला स्केचेस करावं लागायचे, पेन्सिल स्केच करून आम्हाला एक मॉडेल उभं करायचं. ते जर कधी पेन्सिल स्केचचं जे डिझाईन अप्रूव्ह झाल्यानंतर मग आमचं ॲक्रेलिकमध्ये किंवा बॉक्सबोर्डमध्ये आम्ही मॉडेल तयार करायचो. अच्छा. हां, आम्हाला पूर्वीच्या काळी खूप एफर्ट्स घ्यावं लागायचे. आता तरी तुम्ही नशिबवान आहात, हे सगळं गुगलच्यामुळे तुम्हाला इझिली यू विल गेट ऑन युअर फिंगर टिप्स. तर आमच्या वेळेला त्याच्या डोक्यात काय चाललं आहे तर ते सगळं आम्हाला ते समजून घ्यावं लागेल. केव्हा केव्हा तर अशी सिच्युएशन जायची की स्टुडिओमध्ये डायरेक्टर बसलेला आहे, मग त्याचा वेळ घेऊन तो जेव्हा बोलवेल तेव्हा जो फ्री असेल तेव्हा तो स्क्रिप्ट वाचायचा आणि सीन समजावून सांगायचा. मग आम्ही ऑफिसमध्ये यायचो, आमच्या डिपार्टमेंटमध्ये स्केचेस वगैरे तयार करायचो, मग त्यांना दाखवायचं. त्यांना ते स्केचेस आवडले तर तुला तर मग पुढचा गो अहेड द्यायचा आम्हाला की यू कॅन डू दिस वर्क.
सर स्केचेसबद्दल आपण बोललात म्हणजे लहानपणापासूनच तुम्हाला चित्रकलेची ड्रॉइंगची आवड होती का? हो, पुष्कळ मोठ्या प्रमाणात अगदी 3री-4थ्या वर्गापासून मला ड्रॉइंगची प्रचंड आवड होती बरं. आणि ती आवड अधिक जास्त निर्माण का झाली, की जेव्हाही कुठे ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स वगैरे असायचे, हं. तेव्हा आमचे जे शाळेचे किल्लेदार सर हे आम्हाला 8वीला होते आणि याच्या आधी 5वीला सातव सर होते. बरं. तर ह्या आमच्या शिक्षकांचा मला खूप मोठा म्हणजे मार्गदर्शन मिळालं आहे आणि कुठल्याही कॉम्पिटिशन असेल तर सर आम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला सांगायचे आणि त्याच्यामध्ये जेव्हा पार्टिसिपेट केल्यानंतर जेव्हा पहिला किंवा दुसरा क्रमांक मिळायचा त्यावेळेस मला फार आनंद व्हायचा आणि पेपरमध्ये तेव्हाचे जे न्यूजपेपर्स होते आपल्याकडे जे जसं ते देशोन्नती झालं मातृभूमी होता तेव्हा तर ते बघून आणि नाव वाचून न्यू इंग्लिश हायस्कूल या फ वर्गातला विद्यार्थी ह्यांना पारितोषिक मिळालं आणि त्याचे कटिंग्स आम्ही काढून ठेवायचो. बरोबर. पण फार छान आणि त्याच्यामुळे तो आनंद असा द्विगुणित होत गेला आणि जास्त ओढा लागला आहे. असं वाटायचं की बाबा आता याच्याशिवाय दुसरं काहीच लाईफमध्ये या म्हणजे कलालाच आपण लाईफ व्यवसाय ह्या क्षेत्रातच व्यवसाय करायचा. तसं मग ते त्या दिशेनं वाटचाल चालू आहे सुरुवात झाली अच्छा. आणि योगायोग म्हणजे माझी बहीण मुंबईमध्ये असायची बरं. असते ती तर तिच्याकडे लहानपणापासून मी जायचो. हं. तर माझे जे भाऊजी होते ते फिल्म स्टार बिंदू म्हणून आहे हं. तर त्यांचं मोठं डिपार्टमेंट होतं बरं. पब्लिसिटीचं तेव्हा पिक्चरचे बॅनर्स वगैरे बनायचे. हां. तर ते मला आवर्जून माझे भाऊजी घेऊन जायचे म्हणजे तुला फार आवड आहे ड्रॉइंगची तर चल. हं. तर मग मी तिथं जायचो तर अगदी हरवून जायचं म्हणजे देहभान वगैरे त्या आर्टिस्ट लोकांची जी लाईफस्टाईल बघून त्यांचं जे काम बघून म्हटलं खरंच माणसाचं जीवन असावं तर असं असावं. अच्छा. हां, म्हणजे एकदम भारावून जायचं एखाद्या भक्ताला कसं कुठलं भान नाही राहत. हो, जसं हो, विठ्ठल हो, हो. भक्त तो अगदी देहभान सगळं विसरतो अक्षर चिखलात त्याच्या मुलाला सुद्धा तळवतो तो. त्याला काहीच विठ्ठलाच्या शिवाय त्याचा हा माझा विठ्ठल होता. बरोबर. तर त्यामुळे ती एवढी आवड इमेजला तर त्यामुळे ते वाढतच गेले आणि मी याच माझ्या व्यवसायामध्ये माझं परिवर्तन झाले अच्छा. म्हणजे ॲज ए करिअर म्हणून मी याला हे केलं आहे. युवा मित्रांनो, बघा आपल्याही लक्षात आलं असेल की एखादं कौशल्य एखादी कला माणसाला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकते. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रातच जर आपण पुढे गेलो तर कुठल्या कुठे आपण पोहोचू शकतो. सर मला पुढे तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की तुमच्या करिअरमधला टर्निंग पॉईंट ठरलेला पहिला मोठा प्रोजेक्ट कोणता होता मग? सुरुवातीला मला जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी जेव्हा आधी सुरुवातीला असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलेत तर असेच मी काम करत असताना राजकमल स्टुडिओमध्ये जो व्ही शांतारामचा स्टुडिओ आहे तिथे टी सिरीजचा एक सेट लागलेला अल्बमचा. अच्छा. तर तिथे मी सिमला अक्षरशः सिमलाच उभा केलेला बरं, म्हणजे तुम्ही मुंबईच्या स्टुडिओमध्ये शिमला उभा केला. बरं. खरं आर्ट डायरेक्शनची कौशल्य तेच तेच असते असतं. आणि तुम्हाला बऱ्याचशा म्हणजे असं वाटतं की रिअल तिथे शूटिंग झाली पण तिथे झालेले नसते कारण की पुष्कळ कॉम्प्लिकेशन्स असतात की ऑन द स्पॉट लोकेशनला शूटिंग करायची तिथलं वातावरण कसं आहे तर त्यामुळे आम्ही काय करतो की सेटवरतीच जे आहे उभं करतोय. तर ते करत असताना गोविंद निहलानी म्हणून आपले डायरेक्टर आहेत तर ज्यांनी तक्षक पिक्चर निर्माण केला आहे. तर त्या तक्षकच्या लोकेशनसाठी ते आलेले आणि त्यांनी मला बघितले तिथे काम करताना. त्यांनी सांगितलं की हा मूवी माझ्याकडे आलेला आहे आणि हा मला करायचा आहे आर्ट डायरेक्शन्स तुलाच करायचे आहे आणि सोबत मी असेल म्हणजे आपण दोघंही पार्टनरशिपमध्ये करूया म्हणजे आपण दोघं मिळून करूया कारण की त्यांना ते नितीन देसाईकडे असताना त्या भारत जॉजला चांगला म्हणजे टीम मॅनेजमेंटचं चांगलं कौशल्य होतं त्यांच्याकडे. आता नितीन देसाईचं नाव तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे फार परिचित नाव आहे ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर त्यांच्याकडे ते असिस्टंट होते नितीन देसाईचे जे सगळं मॅनेजमेंट्स वगैरे पण ते आर्टिस्ट नव्हते. गोविंद निहलानी मग बोललेत की आप मिलकर मेरा तक्षक पिक्चर कंप्लीट कर दो. तर मग तिकडनं अशी संधी मिळाली. मग तक्षकचे जेवढे काही सेट आहेत ज्याच्यामध्ये अजय देवगण आणि तब्बू वगैरे त्यांचे जे गाण्याचे सेट्स आहे ते आम्ही उभे केले. मग तिकडनं असा प्रवास सुरू झाला. मग म्हणजे असे छोटे मोठे मूवीज बरेच मिळत गेले. इंडिव्हिज्युअल सुरुवात माझी तिकडनं झालेली आहे. अच्छा. युवा मित्रांनो, उमेश सरांनी आतापर्यंत तक्षक असो, मोक्ष असो, लकीर, आवारा पागल दिवाना, हेराफेरी, दबंग अशा अनेक चित्रपटांकरता कला दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. सर मला सांगा की एखाद्या चित्रपटाची, नाटकाची किंवा जाहिरातीची तुम्हाला जर काम मिळालं तर ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर तुमच्या डोक्यातल्या व्हिज्युअल संकल्पना कशा तयार होतात आणि तुमच्या डोक्यातली कल्पना आणि डायरेक्टरचं म्हणणं याचा ताळमेळ तुम्ही कसा बसवता? ॲक्च्युली कसं असते की
डायरेक्टर असतो किंवा नाटकाचा, आता मी तिन्ही सांज म्हणून नाटक आहे, हं, त्याच्या सेटचं डिझाईन केलं आहे. बरं. त्याच्यात माझे म्हणजे अक्षरशः सेटवरती जो नाटकाचा हॉल असतो त्याच्यामध्ये आम्ही पाणी पाडलं आहे, पाऊस पडला आहे, फाउंटन्स उभे केलेत. बरं. हो, पाऊस पाडणं हा स्टेजवरती पहिला काहीतरी हे होता तो. तसे करून जी डायरेक्टरची जी थीम आहे त्या थीमनुसार आम्हाला ते स्केच करावं लागतं. म्हणजे आता रिक्वायरमेंट्स काय, सेटवरती काय रिक्वायरमेंट्स आहे ते तशा डिझाईन्स करून मग हा परफेक्ट मॅच होईल. फॉर एक्झाम्पल एखादा 1800-1900चा काळ उभा करायचा झाला तर त्या काळामध्ये काय काय कसं असायचं, कन्स्ट्रक्शन कसं असायचं त्यावेळी. आता त्याच्यामध्ये आम्ही पेशवे काळ दाखवला 1800चा. मग त्यावेळी तिथली जे कन्स्ट्रक्शन्स असायचे, पूर्वी लोकांची घरं कशी असायची, त्यांचा पेहराव कसा असायचा, हं, किंवा अशा अशा पद्धतीचे आणि घरातलं फर्निचर कसं असायचं त्यांचं. हं. तर त्या सगळ्या गोष्टीचा, बारीक गोष्टीचा अभ्यास करावा लागतो आधी. अच्छा. तेव्हा मग आपण ते सेट डिझाईनमध्ये ते सगळं नमूद करून किंवा ते दाखवून तेव्हा मग सेट उभा होतो हा. अच्छा. युवा मित्रांनो, मोठमोठ्या मूर्त्या असोत, जसं सांगितलं तुम्हाला तर उल्हासनगर पवई इथं ध्यानस्थ अशी महादेवाची अतिभव्य अशी मूर्ती मुख्य चौकामध्ये सरांनी उभारलेली आहे. त्याशिवाय बांद्रा वरळी सीलिंगबद्दल तर आपण बोललोच. तसंच चेन्नईला एक शेल टेम्पल म्हणजे शंखाचं मंदिर सरांनी उभारलेलं आहे. एक अतिभव्य असा शंख आणि त्याच्या आत मंदिर, ही कल्पना सरांनी त्या ठिकाणी मूर्त स्वरूपात आपल्यासमोर आणलेली आहे. सर, मला विचारावंसं वाटतं की आजचं जे डिजिटल युग आहे आणि तुम्ही जसं मगाशी म्हणाले की एका क्लिकवर गुगलला विचारलं की तुमच्यासमोर उत्तरं हजर असतात. तर आज आपण मोठ्या प्रमाणात बघतो की सगळं काही त्या हिरव्या पडद्यासमोरच साकारलं जातं. हिरव्या पडद्यासमोर कलाकार काम करतो आणि नंतर जेव्हा आपण चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर ते बघतो तर त्याच्या मागे, त्याच्या अवतीभोवती काहीतरी आपल्याला वेगळंच दिसतं. तर VFXच्या या जमान्यात पारंपरिक कला दिग्दर्शन आणि तंत्रज्ञान याचा मेळ कसा आज साधला जातो आणि या VFXच्या जमान्यामध्ये कला दिग्दर्शनाला काही अडचणींचा सामना करावा लागतोय का? हो, पुष्कळचा सामना करावा लागतोय. आता कसं झालंय की जे पूर्वी आम्ही जे भव्य दिव्य सेट उभे करायचो, हं, आता हे लोक काय करतात की कॉम्प्युटराईज सगळं होते. बरोबर. असे सॉफ्टवेअर आहेत. आता आम्हाला पूर्वी, आता तुम्ही बघितलं असेल, शिवकालीन मंदिर असायचं हं. किंवा मायथॉलॉजिकल सिरियल्स वगैरे असायचे. आम्ही अक्षरशः पहाड, गुफा, आता शिव म्हटलं की त्याला बर्फाच्छादितच लागतंय सगळं. हो, हो. तर असं अक्षरशः आम्ही ते हिमालय सेट उभा करायचो, कैलाश पर्वत. हं, अक्षरशः म्हणजे आर्टिस्टची ती खरा आणि कौशल्य, ते काम ते होतं त्यावेळी. हं. आणि आर्टिस्टला प्रत्येक गोष्टीचं डिझाईन, स्केच वगैरे, तो सेट कसा उभा करायचा, तो इफेक्ट्स कसा काढायचा, हे मॅन्युअली आम्ही करायचो. मोठे मोठे पहाड, आता माझ्या वेळेला म्हणजे 97-96मध्ये आम्ही जंगलचे जंगल, पहाडचे पहाड उभे करायचो. अक्षरशः आम्ही 50-50, 60-60 फुटाचे पेंटिंग, जंगल असो किंवा मोठे मोठे पर्वत असो, बिल्डिंग असो, जे आज तुम्हाला त्या काळात जे तुम्ही मूव्हीज बघितलेले असायचे की ते तुम्हाला अक्षरशः खरं वाटायचं, तुम्हाला असं भासायचं की नाही बाबा हे, पण ते सेटवरचे डिझाईन असायचे. बॅकग्राऊंड्समध्ये मोठे मोठे जंगल, ज्याच्या गाणं शूट होतोय पण प्रेक्षकांना कळायचं नाही की बाबा हा प्रत्यक्ष लोकेशनवरती आहे का सेट आहे, हा म्हणजे स्टुडिओमधला आहे. अच्छा. म्हणजे एवढी, आणि त्या काळी कशी ते म्हणजे आर्टिस्टला तेवढं माइंडसेट झालेलं होतं की हे डिझाईन आम्हाला करायचंच, आणि तेव्हा दुसरे काही ऑप्शन्स नव्हते. बरोबर. युवा मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की सरांचं सामाजिक कार्यातसुद्धा मोठं योगदान असतं. शिवाय आपल्या विदर्भातल्या लोकांना काम मिळावं म्हणून सुद्धा त्यांची धडपड मोठ्या प्रमाणात असते. आणि प्रत्येक काम पैशासाठी न करता समाजाचं सुद्धा आपण देणं लागतो, समाजाचं आपल्यावर ऋण आहे याची जाणीव ठेवून सरांनी अनेक शाळांचं काम मोफत करून दिलेलं आहे, काहीही मोबदला न घेता करून दिलेला आहे. शिवाय आज अकोल्यातल्या न्यू इंग्लिश हायस्कूलला सर शिकले म्हणून त्या शाळेच्या भिंतींचा जो कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तो केवळ आणि केवळ उमेश सरांमुळे आहे. सर, चित्रपट क्षेत्रात आपण अनेक वर्ष काम केलेलं आहे. कोणत्या कोणत्या मोठ्या व्यक्तींकडे काम करण्याची संधी मिळाली? आपण बोलताना मला सांगितलं की सुझैन खान असो, गौरी खान असो, यांच्यासोबत सुद्धा आपण काम केलेलं आहे. हो, ते ॲक्च्युली इंटिरियर डिझायनर आहेत दोन्ही. बरं. आता मी मुंबईमध्ये एक मोनार्च बिल्डर्स म्हणून आहेत, पुष्कळ मोठे आहेत. म्हणजे त्याची ब्रँड ॲम्बॅसिडर करीना कपूर. बरं.
आणि त्यांचे ऑफिसमध्ये आणि त्यांचं इंटिरियर डिझायनिंग सुजान खान आणि गौरी खाननेच केलं. तिथे माझे फाउंटन्स लागलेले आहे, फायबरचे मोठे मोठे फाउंटन्स आहेत, बरं. जे की माझ्या वेबसाईट्सवरती दिसतात. ते फाउंटन्सचे आणि त्यांची जी आई होती सुजान खानची, जरीना खान म्हणून, संजय खानची वाईफ, मिसेस. हां. तर त्यांचं जुहूला फार मोठं शोरूम आहे. म्हणजे ते आर्ट, स्कल्पचर्स, पेंटिंग्स, कोलार्च म्हणून असं एक शोरूम आहे मोठं, चारकोल अंधेरीला. तर तिथे मी काम द्यायचो. म्हणजे मी 98-96ला मी जायचो त्यांच्याकडे. जरीना खान, संजय खानची वाईफ. म्हणजे त्यापासून मग आमचा परिचय आहे. बरं. हं. सर, आज युवा मित्रांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहे. आपल्या कला क्षेत्रामध्ये म्हणजे आर्ट डायरेक्शनकडे जर आपल्या युवा मित्रांना वळायचं असेल तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे? त्यांच्याकरता असा मोलाचा सल्ला आहे. प्रत्येकाचं एक आईवडिलांचं एक मत असतं की बाबा हा माझा मुलगा या क्षेत्रात जावा. वडील वेगळे सांगतात आणि इतर मित्र जे असतात ते मित्र वेगळे सजेस्ट करतात. पण मित्रांनो, तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवड आहे. मी हे नाही सांगणार की बाबा तुम्ही याच लाईन, पण ज्याच्यामध्ये आवड आहे ना त्याला करिअर म्हणून तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स यू गिव्ह टू करिअर. कारण की त्याच्यामध्ये काय होते की तुमची अतोनात प्रगती होते. आता तुम्ही एखाद्या कंपनीत जॉब करताय, पण तुम्हाला फक्त एवढंच वाटतं की हा मला चांगलं पॅकेज मिळते. एका पॅकेज ही फ्रेम आहे, तुम्ही त्याच्या बियॉन्ड काही करू शकत नाही. बरोबर. तुम्हाला वाटतं की मला एक 20,000 25,000चं 1,00,000 पॅकेज मिळालं आहे, मी तेवढंच काम करणार. पण ज्याच्यात तुम्हाला आवड आहे तुम्ही त्याच्यात 12 घंटे 18 घंटे जरी काम केलं तरी तुम्हाला थकवा येत नाही. तुमची एनर्जी लेवल तीच राहते. बरोबर. आता मी ॲज ए आर्टिस्ट म्हणून सांगतोय, मी अजूनही 18 घंटे काम करतोय आणि ते एवढी एनर्जीने करतोय की कारण की मला लहानपणापासून आवड आहे. बरोबर. मी असा विचार केलाच नाही की चला 1 वाजले आता जेवून घेऊ, 6 वाजले चला घरी जाऊ. हा प्रकारच नसतो. कारण की तुम्ही अख्खं लाईफ डेडिकेट केलेलं असतं त्या फील्ड करता. त्याच्यामुळे तुम्हाला ती एनर्जी येते आणि ग्रँड सक्सेस तुम्हाला त्याच्यामध्येच मिळू शकते. असं कंपल्सरी नाही की बाबा मी आता जो फॅड चालला आहे, दिस इज अ गोईंग ऑन ट्रेंड चालला आहे. आता मुलं नीटमध्ये जातात, जास्त करून नीटमध्ये JEE वगैरे करतायत. असे भरपूर फील्ड आहे. आणि तुम्हाला परत घरचा पण प्रेशर असते की बाबा आईवडील काय म्हणतील. आईवडिलांनी कमिट्समेंट केलेले असतात की माझा मुलगा ह्या क्षेत्रात जाणार, जसं आपण 3 इडियट्समध्ये बघितलं आहे. पण त्याच्यामुळे काय होते, ही तुमची कुंचंबना होते. तुमचं जे टॅलेंट आहे ना ते निघू द्या बाहेर, जगाला दिसू द्या. तुमच्याकडे ऑर्डिनरी कामं, सगळे कामं, सेम कामं जगातला प्रत्येक व्यक्ती करतोय आणि तुम्हाला प्रॉब्लेम येणार की कारण की तुम्ही एक कुठली फील्ड क्रिएट करता. हे चौकट तोडून जेव्हा काम करणार तो अनेक हे येतील की बाबा तू काय याच्यात करतो, तुला काय नॉलेज आहे की तुला अनुभव नाही, मग कशाला हे करतो, आता हे करतो तेच करायचं. असं करू नका की तू ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे ना त्याच्यामध्येच तुम्ही करिअर करा. अत्यंत महत्त्वाचा असा सल्ला दिला सर तुम्ही युवांना. आणि 3 इडियट्सचा उल्लेख तुम्ही केला. आमिर खान म्हणतो की सक्सेस के पीछे मत भागो, खुद सक्सेसफुल बनो और तुमच्यातलं जे क्रिएटिव्ह आहे ते बाहेर येऊ द्या, यश तुमच्या मागे धावेल. सर, युवकांना या क्षेत्रामध्ये यायचं तर कला दिग्दर्शनासाठी कॉलेजेस वगैरे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहेत का? आणि आव्हानं काय आहेत आणि संधी कशा उपलब्ध आहेत? अकोल्याचं जर कधी मी बोललो तर अकोल्याला सुद्धा ढोणे कला महाविद्यालय आहेत आणि मुंबईमध्ये तर जे कॉलेज आहेच. त्याच्यानंतर रचना आहे, रहेजा कॉलेज आहे की ज्याच्यामधून आपण उत्तम प्रकारे डिग्री वगैरे घेऊन आज बरेचसे माझ्याकडे जे आलेले आर्टिस्ट आहे म्हणजे JJमधनं वगैरे तर त्याच फॉरेन कंट्रीजमध्ये काम करत आहेत. कारण की कसं असते, जेव्हा तुम्ही डिग्री घेऊन बाहेर पडता तुम्हाला यू हॅव नॉट ऑफ प्रॅक्टिकल नॉलेज बेटर दॅन थेरी. बरोबर. कारण की जसा एखाद्या डॉक्टरी क्षेत्रामध्ये तुम्ही डॉक्टरची डिग्री डिप्लोमा घेऊन बाहेर पडला तर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही ऑपरेशन करू शकत नाही. तसं तुम्हाला कुठल्या मोठ्या डॉक्टरकडे प्रॅक्टिस करावी लागते. तर तसंच या क्षेत्रात पण आहे. तुम्ही डिग्री डिप्लोमा घेतल्यानंतर कुठल्या तरी मोठ्या आर्टिस्टकडे आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो, प्रोफेशनल वर्क कसं आहे, कॉलेजच्या असाइनमेंट वेगळे असतात पण प्रोफेशनल वर्क, मार्केटिंग, कमर्शियल वर्क्समध्ये काय चालते, ट्रेंड कसा असला, ह्या सगळ्या गोष्टीचा बारीकपणे विचार करूनच मग आपण घडत असतो. आणि ही जी आपली जी जडणघडण आहे तशी शिकवून येत नाही. प्रत्यक्ष आपण जेव्हा काम करतो ना तेव्हा ते नॉलेज येते. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलं यूट्यूबची याची त्याची काही गरज नाही आहे. कारण की कसं असते, फक्त ऐकून एखादा पिक्चर बघून आपण लगेच काय आत्मसात, जेव्हा प्रॅक्टिकली तुमच्या हातातनं जेव्हा काम जाईल तेव्हा ते काम आपलं निखरतंय.
बरोबर. आणि लोकांना कळते आणि तुम्हाला पोचपावती तुम्ही काय कसे आहात ते तुमचे क्लायंट सांगतात किंवा समोरचा प्रेक्षक सांगतो. जेव्हा तुम्ही एखादी छान कलाकृती निर्माण करतोय तर तो ठरवतो, ऑडियन्स ठरवतो. तेव्हा आपल्याला कळते की नाही बाबा आता मी थोडं परिपक्व होत चाललेलं आहे. बरोबर. डिग्री महत्त्वाची आहेच, शिक्षण महत्त्वाचं आहे, पण ग्राउंड रूटला जाऊन जेव्हा तुम्ही ते काम प्रत्यक्ष करता, अनुभव घेता, तेव्हा तुम्हाला कळतं की खरं काम काय आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण डेडिकेशननी उतरल्यानंतर हो. आपल्याला अनुभवसुद्धा येतो आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केल्यानंतरचा जो आनंद असतो तो आणखीन एक वेगळा असतो. उमेश सर, जाता जाता आपल्या आजच्या युवकांना आपण काय सांगाल? मित्र हो, प्रत्येकाकडे भरपूर प्रमाणात टॅलेंट असते, पण ते टॅलेंटची कदर तुम्हाला इनिशियल स्टेजमध्ये तुम्हाला प्रतिसाद घरून नाही मिळणार. प्रत्येकाला डाऊट असतो आणि तुमच्या पाठीवर थाप केव्हा पडते जेव्हा तुम्ही कुंदन म्हणजे त्याला जे सोनं जे तापून जेव्हा बाहेर निघतंय आणि जेव्हा ते मार्केटमध्ये येतं जेव्हा ते दिसते हां गोल्ड बरोबर त्याची जी प्रोसेस आहे ना ती फार तशी एखादं सोनं तापून वितळून त्याचे बरोबर. तेव्हा तुमची व्हॅल्यू कळते की नाही बाबा हा पुष्कळ म्हणजे याने हे करून हे केलेलं आहे. मग या प्रोसेसला जाण्याकरता धैर्य ठेवावं लागेल आणि मनापासून कुठलंही काम करा. मनापासून केलेलं काम हे नेहमी निसर्गाला ॲक्सेप्टेबल आहे. बरोबर. युवा मित्रांनो, उमेश सर जसं बोलले तसं हिरा असा पडलेला सुद्धा असला ना तर आपण ओळखू शकणार नाही जोपर्यंत त्याला पैलू पडत नाहीत. हो. सोनं जसं तावून सुलाखून बाहेर येतं, त्याचा कुंदन बनतो, त्याचा दागिना बनतो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपण म्हणतो, अरे वा किती सुंदर, अत्यंत डोळ्यांना देखणा वाटावा असा हा दागिना आपल्यासमोर आला. अगदी त्याच पद्धतीनं आपलं धैर्य, आपलं सातत्य, एखाद्या गोष्टीतलं डेडिकेशन प्रत्येक गोष्ट मागते आणि प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ द्यावा लागतो. तो वेळ तुम्ही द्या, तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जा. असंच या आजच्या मुलाखतीतून आपल्या समोर आलेलं आहे. आपल्या अकोल्याचे हिवंद आर्ट क्रिएशनचे उमेश काळे आज आपल्यासोबत होते. त्यांनी युवा स्पंदनला इतकी सुंदर मुलाखत दिली. तुम्हाला ही नक्की आवडली असेल. तेव्हा जसं मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोललो होतो की युवा मित्रांनो, तुम्हीच उद्याचं उज्ज्वल भवितव्य आहात, आपल्या उद्याच्या भारताची ताकद आहात. तेव्हा आपल्यातली ताकद ओळखा, आपल्यातली ऊर्जा सत्कारणी लावा आणि यशाच्या मार्गावर पुढे जा. आजच्या कार्यक्रमापुरती इतकंच. उमेश सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या युवा मित्रांना अशी ही सुंदर युवा स्पंदनच्या माध्यमातून मुलाखत दिली. तेव्हा सादरकर्ते विनोद गवळी यांच्यासह मी समीर शिरवळकर आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तुमचासुद्धा धन्यवाद माझ्यातर्फे की मला माझं मत मांडण्याचा जे प्लॅटफॉर्म मिळाला हा की नक्कीच माझे विचार माझ्या युवकांना माझ्या तरुण मित्रांना उपयोगी पडतील अशी मी परमेश्वराकडे आशा करतो. धन्यवाद. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत आज इथेच थांबतोय. नमस्कार.